से कोई बददुआ तेरे बिन नामुमकिन हर दुआ में मेरे है तेरा जान जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचा आहे। तो ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये आणि त्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी एक बॅकग्राऊंड दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय की आपला जे सनम तेरी अशा प्रकारे जो सॉन्ग आहे ते स्पेशल इथं आपण मूवी स्पेशल पोस्टर आहे ते अशा प्रकारे दिलेलं आहे। ते ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, त्याची जी लेंथ आहे ते आपल्याला 12.27 या सेकंदाचे बीटमार्कपर्यंत वाढवून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। बॅकग्राऊंडला घेऊननंतर या इमेज बॅकग्राऊंडचं जे ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ते आपल्याला काय करायचं आहे 25% करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बॅक निघून येऊन इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, स्पॉट कलर ॲड करून घ्यायचा आहे। आता बघू शकता याचा बॅकग्राऊंड तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर हे जे तुम्ही शेप बघू शकताय ग्रुप लेअरमध्ये, त्या लेअरमध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा त्यासाठी ग्रुप लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंग लेअर खाली प्लसचे नाव क्लिक करून अशा प्रकारे तुमचा एक इमेज ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर वाढवून घ्यायची आहे आणि मधोमध घेऊन या शेपमध्ये प्रॉपर असा इमेज सेट करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल बॅक निघून आल्यानंतर अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे, तुमचा एक इमेज ॲड करून त्याची प्रॉपर लेअर ॲड करून अशा प्रकारे साईज कमी जास्त करून इथं आपल्याला इमेज येतो सेट करायचं। बघू शकता अशा प्रकारे बघू शकता दोन्ही इमेज लेअर केल्यानंतर थर्ड नंबरला अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, इमेज ॲड करून प्रॉपर मधोमध घेऊन त्याची साईज कमी जास्त करून आपल्याला इमेज येतो सेट करायचा आहे। त्यानंतर बघू शकताय लास्ट अशा प्रकारे बघू शकताय लास्ट आपल्याला सेट करायचं आहे। सेट करण्यासाठी प्रॉपर इमेज लेअर आपण ॲड करून मधोमध सेट केलेली आहे। अशा प्रकारे बॅक निघून यायचं आहे। तर बघू शकताय की ह्या चारही लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की 12.27 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन आपल्याला काय करायचं, प्रत्येक इमेज लेअर ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी तिन्ही इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअरला ही जी ब्लॅक पेंज आहे ती वरती घेऊन यायची आहे। घेऊन आल्यानंतर इथं काय करायचं, प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून इथं बघू शकता हे दोन इफेक्ट दिलेले आहेत। तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे 12.27 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि 16.9 या दोन्ही लेअरला करून परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, की 14.21 या सेकंदाच्या बीटमार्कला फक्त पेस्ट करायचे आहे आणि परत काय करायचे 12.27 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन तिथं तुम्हाला एक PNG दिलेला अशा प्रकारे सनम तेरी कसम या हा PNG ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला सेट करायचे आहे। तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।